महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गजानन महाराज, रसिक मायबाप. तर भावांनो, आपण रात्री याच्यावरनं आपण कडप्प्यावरनं इथं नॉनस्टॉप आलो ह्या पंपावर. हे बघा माझ्या पाठीमागं पंप आहे आणि हा आमचा परमनंट पंप आहे. आता ह्या पंपावर आपल्याला आपला सगळा हिसाब किताब चुकता होणार आहे आणि इथून आपल्याला सगळं हिशोब भेटणार. नंतर आपण आपला आता रवाना होणार पुण्यासाठी. सणसवाडीला आपल्याला गाडी खाली करायची आहे. तर भावांनो, हे बघा माझ्या मागं बऱ्याचशा गाड्या उभ्या आहे. इथं अजून डिझेल आलेलं नाही आहे. डिझेल आल्यानंतर आपल्याला सगळं खर्च भेटणार. आपण इथून निघायचं आहे आणि आपण आता स्नान वगैरे झालं, मस्त कपडे धुतले, आपलं शेविंग करून रेडी झालेलो आहे मस्त मी. आणि आपण आता रस्त्याचं तुम्हाला दाखवू. आणि आपण स्वामीच्या गावाच्या मागं आहे. पहिले स्वामीचं गाव इथून पुढं जास्तीत जास्त एक 30 किलोमीटर आहे फक्त. श्री क्षेत्र अक्कलकोट, श्री क्षेत्र गाणगापूर. आणि तिथून आपण जाणार आहे. जर टाईम असला तर आपण तिथं जाणार, नाही तर मग आपल्याला सरळ चालत राहणार आहे. तर भावांनो, चला बघूया आपण. हे बघा मित्रांनो, हे तमिळनाडूची गाडी आहे आणि तमिळनाडूचं आपलं ड्रायव्हर भाऊ आहे. हे जेवण बनवत आहे गाडीत. तर चला आपण त्याच्याशी थोडं 2 शब्द बोलू. किती छान गाडी आहे, मस्त 10 टायर. आणि अना वेलकम. वंडीला साफ्टवेअर का? ಓಕೆ 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 ಇದು ಹಾಟೆಲ್ದೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ಹಾಟೆಲ್ ಸಾಫ್ಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಇದು नामकल वंडी. ओके थँक्स. हे नामकलची गाडी आहे आणि हे बघा आमचं अण्णा जेवण बनवते. हे बघा हे कुकर आहे आणि हे सगळं बाजूला हे मस्त गाडी आहे. अण्णा पेरम 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 एंगसामी नामकल. ओके छरे ओके अण्णा. इथं पहा किती एक नंबर माणूस आहे. चला. नमस्कार भावांनो. हे बघा सकाळी आपण मागं झोपलो होतो एका ठिकाणी आणि इथं हे टोल नाका आहे. टोल नाक्यावर येऊन थांबलो आणि आता आपण पुण्याच्या मागं थांबलेलो आहे. आपल्याला पुण्यात पोहोचलो आहे आपण. आपल्याला खाली करायला जायचं आहे. खाली करायला जायचं मस्त. तोवर म्हणलं आपलं थोडं 1-2 जेवण बनवून घ्यावं. जेवण बनवतोय. चला. हे पहा सगळे व्हेरायटी रेडी होईल. सोयाबीन, चना आणि चवळी. इकडं कांदा, लसूण, अद्रक बिद्रक सगळं ओके झालं. इकडं हलका अन्न, आपलं थोडा चावल करायचा आहे आणि हलका अन्नच खायला पाहिजे सकाळी सकाळी. सुट्टी पण होती आहे. तर चला बघूया मित्रांनो. आता आपण कढईमध्ये तेल टाकून झालेलं आहे आणि मस्त आता कांदा, अद्रक, लसूण, जिरा आणि थोडे मसाले हे सगळं टाकून आपल्याला शानदार मस्त जेवण बनवायचं आहे. आणि चवळी, चना, सोयाबीन हे असं ठेवायचं गाडीत कधी बिन, म्हणजे असं आडीनडीला ते कामी येतं. तर चला जिरा टाकला. आता कांदा टाकूया. कांदा टाकला आता आणि लसूण, अद्रक हे सगळं संगत टाकायचं. कांदा, लसूण, अद्रक हे दोन्ही मस्त बरोबर फ्राय होतं मस्त चांगलं. आता या दोघांना चांगलं फ्राय होऊ देऊ मस्त. आणि हलका अन्न आहे भावांनो, शानदार मस्त बिलकुल. त्या कंपनीत जायचं आहे आपल्याला. तिथं थोडं टाईम लागतो जायला, म्हणून म्हणलं आपलं जेवण बनवून घेऊ. तर जेवण बनवू. चला. हे बघा मित्रांनो किती छान तेल सोडायला लागला मसाला. बिलकुल एक नंबर झाला. आता याला थोडं हलवून घेऊया आणि आता याच्यात थोडं भाजू द्यायचं. याला जरा चांगलं भाजू द्यायचं. नंतर मग याच्यात आपल्याला आपला सोयाबीन आणि ते मसाला चवळी टाकून द्यायची. हो का, ही चवळी, सोयाबीन हे आपण आता टाकतो याच्यात. याला पद्धतशीर फ्राय करून घ्यायचं. तर फ्राय करूया. चला. बघा भावांनो किती छान सोयाबीनची भाजी झाली. सोयाबीन, चवळी
तर रिवाज झाली बिलकुल एक नंबर. तर चला आता आपण हिला बनवू देऊ आणि आपल्याला इथून आता पुढं निघायचं आहे. आता भावांनो बघा, आता मी आळंदीत आलो घरी. आपली गाडी काही खाली होत नाही, तर गाडी खाली उद्या होणार आहे. थोडाफार प्रॉब्लेम झाला होता आपला, तर आपली गाडी उद्या खाली होणार आहे. आणि मग मी इकडं आलो, आता आळंदीत आलो घरी, मस्त फ्रेश झालो. आता म्हणलं चला एक आपला थोडा घरातला व्हिडिओ बनवूया. आणि आपण आज थोडंफार रेसिपी अलग बनवणार आहे घरची. एकदम एक नंबर छान रेसिपी आहे, नॉनव्हेजची रेसिपी आहे, पण अलग बनवणार आहे. आणि बाहेर पण बघा किती पाऊस चालू आहे. आमच्या घराच्या बाहेर पहा किती पाऊस चालू आहे, बिल्डिंगचे कामं चालू आहे, पाऊस चालू आहे. आणि तुम्ही बार कमेंट करता की बारकी कोण आहे. ती बघा आमची सानू, ही बघा आमची सानू. हाय कर बेटा आपल्या फॅमिलीला. तो काय केलं होतं सांग त्याला. शाळेत गेला होता का तू? सांग 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 म्हणा, मी शाळेत गेले होते म्हण बेटा, म्हण बोल ना. मी शाळेत गेले होते म्हणा. काय म्हणशील म्हण बरं बेटा. आमची ते लास्टची जरा तुम्हाला. आणि मी आलो ना की ती माझ्याजवळ येते, माझ्याशी फार तिला हे. चल मला पीठ घ्या, एक पी घ्या. हां इकडची आणि तुझी बेटा, तुझी इकडची तेव्हा किती छान आहे. आणि ती माझ्याशिवाय जात नाही. तर आपल्या फॅमिलीला हाय कर बेटा, हाय कर, हाय करा म्हणा. आम्ही चिकन बनवणार आहे म्हण बरं बेटा. अरे बापो, हां करा कर. भावांनो आता आपण आज चिकन बनवणार आहे. तर हे बघा चिकन आणलेलं आहे आणि कलेजी पण आणली. हे इकडं व्हेरायटी कटून रेडी सगळी आता ही. आणि त्याच्यात हे काजू टाकायचे आपल्याला. परत तुमचं हे खडा मसाला आहे, नाकेश्वर, शहाजिरं, भेंडी विलायची, तेजपान. आणि इकडं थोडा कांदा, मिरची, टमाटर हे थोडं फ्राय करून घेतलेलं आहे. तर आता चला आपण आता याला बनवूया. भावांनो आता आपण चिकन बनवणार आहे. हे बिहारच्या स्टाईलमध्ये चिकन बनवणार आहे आपण, बिहारच्या स्टाईलमध्ये. थोडा लसूण, टमाटर, हो कांदा थोडा टाकायचा, लई टाकायचा नाही. थोडा हिरवा धना म्हणजेच कोथिंबीर म्हणतो आपण. आणि ही जी आहे ही हळदी, टाकली. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला, 1 चमचा मीठ. लय बी नको, थोडं बस जरा कमी टाकायला पाहिजेत. आणि थोडं तेल सोडायचं बरोबर. 1 मिनिट. तेल टाकूया थोडं. थोडं तेल. आणि याला सगळं मॅरिनेशन करून घ्यायचं. नंतर तोपर्यंत आपण गॅस चालू करूया. गॅस चालू केला आणि आता याला फिरून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे चम्मच आहे आपला स्पेशल मटन चिकनचा. त्याच्यात असं याला फिरून घ्यायचं. आणि आता याचे एवढ्या पाण्यातच याला पूर्ण शिजू द्यायचं आहे आपल्याला. तर चला बघूया आता कसं होतं, काय होतं छान. तर नंतर दाखवतो तुम्हाला. तर आपण आता देशी चिकन आणलं होतं गावरान. तर हे बघा स्वच्छ मस्त एकदम एक नंबर झालेलं आहे. आणि आता ते आपण बनवणार आहे. तर पहिलं कांदा टाकूया. हे लसूण आहे, कांदा, लसूण आणि हिरवा धना बाजूला ठेवलेला आहे. याला जरा लाल होऊ देऊ मस्त.
थोडं कमी करू गॅस, जळायला लागलं ते. आणि आता लाल तिखट टाकूया. हे बघा, लाल तिखट टाकलं. याला थोडं फ्राय हो द्यायचं. आणि हे बघा, आपण वाटण केलं होतं खड्या मसाल्याचं, बघा किती छान आहे. तर हे टाकूया त्याच्यात. थोडं धुवून घ्यायचं असं. हे स्वच्छ पाणी आहे, हे आपल्याला लागणार आहे नंतर मटणमध्ये टाकायला, चिकनमध्ये टाकायला लागणार आहे. आणि हे कमी गॅसवर याला थोडं भाजू द्यायचं, जरा मस्त लाल होऊ देऊ. तोपर्यंत आपण याला हे घेऊ, स्वच्छ करून घेऊ. हे एक नंबर देशी गावरान मसाला आहे. आणि आपण आता थोडं याला हे बी पाणी टाकायचं आहे आपल्याला. थोडं याला जरा, हे बघा मस्त छान भाजून झालेला आहे मसाला, बिलकुल तेल सोडायला लागला मसाला. बघा किती छान तेल सोडून राहिलं बघा. तर चला बनवूया भावांनो, बनवूया आपण आता.